शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। प्रेक्षको नमस्कार, मी दिशा न्यूज 24 सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत। पाहूया अहिल्यानगर शहरातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबरबातमध्ये। विधान परिषदच्या अहिल्यानगर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाची निवडणूक बिनविरोध करण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू असल्याचं दिसून येत आहे। उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या सोमवार शेवटच्या दिवशी महाविकास आघाडीमध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या उमेदवाराने तलवार मान्य केल्याचं दिसून आलं आहे। शेवटच्या क्षणी खासदार निलेश लंके यांच्या पत्नी राणी लंके या अर्ज दाखल करणार नसल्याचं सांगण्यात आलं आहे। तसेच श्रीरामपूरचे नगराध्यक्ष करण ससाने यांनी काँग्रेस पक्षातर्फे अर्ज दाखल न करता अपक्ष अर्ज दाखल केला आहे। त्यामुळे या निवडणुकीत महाविकास आघाडीने उमेदवारच न दिसल्याने महायुतीतील भाजपचे उमेदवार प्राजक्त तनपुरे यांचा मार्ग सुकर झाला आहे। पत्नीला व्यवस्थित नांदवत नसल्याच्या कारणावरून जावयाला सासरे आणि चुलत सासऱ्याने मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिल्याची घटना उघडकीस आली आहे। या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे। याबाबत विशाल रवींद्र गरुड यांनी फिर्याद दिली आहे। त्यानुसार भोलेनाथ शंकर आडबल्ले व दिगंबर शंकर आडबल्ले यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। मुलीला का छेडतो अशी विचारणा करत एका अल्पवयीन मुलाला लाकडी दांडक्याने मारहाण करून जखमी केल्याची घटना भिंगार येथील फकीरवाडा गोविंदपुरा परिसरात 29 मे रोजी सायंकाळी 7:30 वाजेच्या सुमारास घडली। जखमी अल्पवयीन मुलाच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीवरून भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात 30 मे रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे। अहिल्यानगर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीत अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी कमालीचे नाट्य पाहायला मिळाले। एका बाजूला सत्ताधारी महायुतीकडून भाजपने आपली रणनीती स्पष्ट ठेवली असताना दुसऱ्या बाजूला विरोधी महाविकास आघाडीमध्ये मात्र पुरता गोंधळ उडाल्याचं समोर आलं आहे। उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत रंगलेल्या या हाय व्होल्टेज ड्रामामध्ये दिग्गज इच्छुकांनी अचानक माघार घेतल्याने भाजपचे उमेदवार प्राजक्त तनपुरे यांच्यासाठी ही निवडणूक अत्यंत सोपी झाली आहे। जिल्हा परिषद मध्ये काल दुपारी तांत्रिक कारणांमुळे तब्बल 3.5 तास वीज पुरवठा खंडित झाल्याने कर्मचारी व नागरिकही घामाघूम झाल्याचे दिसले। एक मोठे जनरेटर काही वर्षापासून बंद आहे। सोलर सिस्टीमही जुनाट झाली आहे, त्यातही वीज साठवण होत नाही। त्यामुळे आज मितीला केवळ एका छोट्या जनरेटरवर मिनी मंत्रालय सुरू असल्याचं दुर्दैवी चित्र पुढे येत आहे। या निमित्ताने प्रशासकीय इमारतीत वीज गायब झाल्यानंतर कोणतीही पर्यायी व्यवस्था नसल्याचं विदारक सत्यही समोर आलं आहे। शहराच्या खबरबातमध्ये आपण इथेच थांबतोय, मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज 24 सह्याद्री। शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर।